नमस्कार, कसे आहात सगळे? मला बरेच क्वेश्चन येतात जेव्हा मी आकाशिक रीडिंग करते किंवा पास्ट लाईफ रिग्रेशन करते. त्यावेळेला मेजर लोकांचे प्रश्न असतात की ना कार्मिक अकाउंट आम्ही झिरो कसा करू किंवा त्या कर्माच्या सायकलमधून है ना आम्ही बाहेर कसं पडू, हे खूप क्वेश्चन असतात आमचे. कसं कार्मिक डेप्थ म्हणजे बॅलन्स करायचं आहे, कसा प्रारब्ध संपून टाकायचा आहे, ओके, आणि संचित कर्म पण डिझॉल्व करून टाकायचे आहेत, अशा टाईपचे प्रश्न मला खूप जास्त येतात लोकांचे. तर ह्याच्यावरती आपण एक सविस्तर डिस्कस करूया की काय आपण करू शकतो ज्यानी हा जो कार्मिक अकाउंट आहे तुमचा तो बॅलन्स होईल किंवा रिझॉल्व होईल. ठीक आहे, तर ह्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत थोडंसं. तर मी लोकांना सांगते की पहिला तुम्ही त्याच्या मध्यात पडू नका की कर्म, कार्मिक आणि कसं रिझॉल्व करायचं आहे. तुम्ही इथे आलेले आहात सगळ्या गोष्टी बॅलन्स करायला, है ना, आणि न्यूट्रलाइज करायला. कुठे आपण काय करतो माहिती आहे का, जेव्हा आपण म्हणजे कुठलंही कर्म करतो तर मी करतो, जसं मी लोकांना सांगितलं की तुम्ही दान करा, शनीचा प्रॉब्लेम आहे थोडासा, आहे ना, दान केलेलं चांगलं आहे, तर तो मीपणा यायला नाही पाहिजे. म्हणजे तुमच्यावरती काहीतरी डेप्थ आहे, काहीतरी ऋण आहे, तुम्ही परतफेड करताय त्या गोष्टीची. ठीक आहे, हे लक्षात यायला पाहिजे. बिकॉज तुम्ही जर चांगले कर्म केले की तुम्हाला चांगलं फळ भोगायला परत यावं लागेल, किंवा दान केलं तर दान घ्यायला पण यायला लागेल. इतकं कर्माचं जे बेसिक रूल आहे ना, तो जर तुम्ही समजला तर तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतील की चांगलं कर्म भोगायला परत यावंच लागेल, वाईट तर वाईट कर्म भोगायला पण यायला लागेल. पण हा बॅलन्स नाही होणार ना. म्हणजे जे तुम्हाला शून्यात घेऊन जायचं आहे, तुमचं जे काही हे आहे, म्हणजे अकाउंट बॅलन्स टॅली तुम्हाला झिरो करायचं आहे ना, त्या गोष्टी नाही घडणार. ते घडवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला निष्काम है ना भावनी तुम्हाला कर्म करावे लागतील. आता निष्काम भाव म्हणजे एक्झॅक्टली काय, तर हे जे माझ्या निदर्शनात आले ना लोकांचं जे पॅटर्न, त्याप्रमाणे मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करायचा प्रयत्न करते. लोक काय करतात माहिती आहे का, म्हणतात की देवानी करवलं आमच्याकडनं, आम्ही तर काय नाही केलं असं. पण पहिलं त्यांना ना असतं की माझं नाव कोण नाही का मंदिरात दान करून तिथे नाव लिहितात, किंवा कुठेही थोडंसं असं कुठे केलं तर मग अनाऊन्स वगैरे करायला होतात, आमचं नाव आहे ना घ्या, आमच्या फॅमिलीचं नाव घ्या. तर दिस इज ऑल 100% तुम्ही मी कुठेतरी ना, मी केलं लोकांसाठी, मी केलं ह्याच्यासाठी, मी केलं दान, किंवा मी हे वालं म्हणजे 100% तुम्ही कुठेतरी स्वतःला क्रेडिट देताय. भले तुम्ही ना वडिलांसाठी करताय, वडिलांचं नाव देताय, पण तुम्ही झालातच ना तिकडे. मनामध्ये कुठेतरी इच्छा आहे तुमची की मी माझं असावं म्हणून. मग काही प्रमाणात लोकांचं मी बघितलंय, ते लोक कसे म्हणतात की मी हे जे काही करू शकलो ते बिकॉज ऑफ माझे आई वडील, बिकॉज ऑफ माझा समाज, बिकॉज ऑफ माझी लोक आजूबाजूची, माझे मित्र, है ना, व्हॉट एव्हर जे काही असेल ते. तर ह्याच्यामध्ये तुम्ही काय करताय, 50% त्या कर्माचे कुठेतरी क्रेडिट स्वतःवरती घेताय, 50% तुम्ही लोकांवरती. तरी पण त्या कर्माचे तुम्ही 50% भागीदार झालेले आहात. ठीक आहे, तर हा पण कुठेतरी तुम्हाला रिबर्थ घेण्यासाठी 50% तुमच्या कर्मामध्ये भर टाकलेली आहेच आहे. तिसऱ्या प्रकारची जी लोक असतात ना, त्यांच्यामध्ये मी शक्यतो बघितलेलं आहे की ते लोक असं म्हणतात की मी त्यावेळेला तिकडे होतो त्यामुळे ह्या गोष्टी घडल्या, है ना, मी चुकून त्यावेळेला त्या ठिकाणी होतो आणि हे माझ्याकडनं घडलं. मग ते चांगलं असेल, वाईट असेल, जे काय असेल, पण इथे म्हणजे देवानी मला त्यावेळेला तिथे पोचवलं आणि हे मी करू शकलो. तर कुठेतरी ह्याच्यामध्ये असं आपण म्हणू शकतो की 90% तुम्ही देवाला क्रेडिट दिलं, 10% तरी पण तुम्ही तुमच्या कर्मामध्ये भर केलीच. ओके, चांगलं असू द्या, वाईट असू द्या, व्हॉट एव्हर. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला काय कळतं, आपण कसं हळूहळू करून ह्या गोष्टीतून बाहेर निघू शकतो. एकाच झटक्यात सगळ्या गोष्टी बदलणं शक्य नाही आहे, आपण ह्युमन आहे. आणि आत्ताचा जसा कलियुग चालू आहे ना, ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी ॲक्सेप्ट करणं किंवा लक्षात येणं हे सुद्धा खूप मोठी हे आहे, म्हणजे ना गोष्ट आहे. ठीक आहे, बिकॉज लोकांना लक्षातच येत नाही, ते अननोईंगली ह्या गोष्टी करत जातात आणि त्यांना माहितीच नसतं आपण आपले कर्म वाढवतोय. तुम्हाला पहिलं तर हे म्हणायचं आहे की ज्या काही गोष्टी माझ्या बरोबर घडतायत ते सगळ्या माझ्या कर्मामुळे घडतायत. ठीक आहे, मागच्या जन्मात काही झालं असेल, काही देणं घेणं बाकी असेल, त्यामुळे ह्या गोष्टी मी करतोय. ठीक आहे, माझ्या अँसेस्टरचं काही असेल, आशीर्वाद असेल किंवा हे असेल, त्यामुळे या गोष्टी घडतायत. ओके, आणि देवाचा आशीर्वाद आहे म्हणून किंवा देवाच्या इच्छेनी या गोष्टी होत आहेत.
असं. पण ह्याच्यामध्ये तुम्ही ना मी आणलेलं नाहीये, स्वतःला इथे कुठेही इन्व्हॉल्व केलेलं नाही. तुम्ही ना साक्षी भावनी बघताय. बघा, आयुष्यामधले सुख दुःख ह्याला अशा प्रकारे आपण बघू शकतो की हे दिवस रात्र आहे. ठीक आहे, आता इथे दिवस होतोय मी बघतेय, ओके, रात्र होतंय मी बघते, मी तशीच्या तशीच आहे. ओके, मी बदलत नाहीये. त्याच्यामुळे दिवसामुळे मी खूप जास्त ब्राईट होत नाहीये किंवा रात्रीमुळे मी खूप जास्त स्वतःवरती वेगळा परिणाम करून घेत नाही, बिकॉज इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. ओके, त्याचप्रमाणे सुख दुःख आपले पार्ट ऑफ लाईफ आहे. इट्स डिपेंड ऑन युअर पास्ट लाईफचा कर्मा. ठीक आहे, त्या हिशोबाने तुम्हाला त्या गोष्टी भेटतात. म्हणजे सुख असेल तर आपण दिवस म्हणूया आणि दुःख असेल तर रात्र म्हणूया. पण ह्या गोष्टी येणार जाणार तुमच्या आयुष्यामध्ये, दॅट इज फॉर शुअर. ठीक आहे, बट याचा अर्थ असा नाही आहे की आपण त्या गोष्टी धरून ठेवणार. ठीक आहे, किंवा दुःख आलं तर सुखाला ॲक्सेप्टच नाही करणं किंवा पुढेच न जाणं त्याच्यातून, असं नाही करत ना. लाईफ आहे, इट्स गोईंग ऑन. ठीक आहे, आणि हे डिपेंड ऑन माझ्या मागच्या जन्माचे कर्म. हे जेव्हा ॲक्सेप्टन्स येईल त्यावेळेला तुम्हाला खूप इझी होईल त्या गोष्टींपासून एक डिटॅचमेंट ठेवणं. ठीक आहे, तुम्ही त्याचा इफेक्ट स्वतःवरती, मी असं काय केलं, माझ्यामुळे असं का होतं, मी एवढं चांगलं करतोय तरी पण ह्या गोष्टी माझ्याबरोबर का घडतात, हा डाऊट तुमच्या मनामध्ये नाही येणार जेव्हा तुम्ही कर्ता भावमधून बाहेर निघतात. मी फक्त बघतोय, आय एम जस्ट विटनेसिंग, आणि जे काही येत आहे ते माझ्या कर्मानुसार आहे आणि तो प्रसाद आहे माझ्यासाठी. भले तो कडू असू दे, भले तो तिखट असू दे, भले तो काही असू दे, आपण काय म्हणतो, प्रसाद आहे, गोड मानून खाऊन घ्या. ठीक आहे, आणि त्याच्या मागे खूप जास्त हे लावू नका, म्हणजे ना हे असं का तसं का, असंच नावं नाही ठेवत ना. आपण काय म्हणतो, प्रसाद आहे बाबा, नावं नाही ठेवायला पाहिजे, हे आहे ते गोड मानून खाऊन टाका. ठीक आहे, तर हे कुठेतरी आपल्याला जेव्हा ॲक्सेप्टन्स येईल ना, त्यावेळेला आपण ह्या कर्मातून किंवा ते कार्मिक सायकलमधून बाहेर पडू शकतो. आपले प्रारब्ध संपवू शकतो, आपले जे संचित कर्म आहे ते सगळे डिझॉल्व करू शकतो. ठीक आहे, खूप जास्त असं नाही आहे की तुम्हाला कर्मकांड करायला पाहिजे किंवा पूजा करायला पाहिजे, पास्ट लाईफ रिग्रेशन करायला पाहिजे, काही नका करू तुम्ही. ठीक आहे, फक्त स्वतःला ह्या गोष्टींपासून कर्ता भावमधून ना डिटॅच व्हायला शिका. ठीक आहे, माझं फॅमिली आहे, माझ्यावरती त्यांचं रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ठीक आहे, तर मी कोणी नाही आहे. मी लोकांना नेहमी एक उदाहरण देत असते. एक बाळ जो जन्माला येतो, ठीक आहे, तो खूप वेळा मी व्हिडिओत पण सांगितलं असेल मला वाटतं, की जर त्याचे आई वडील लहानपणीच म्हणजे ना त्याच्या वयाच्या 0 वर्षातच वारले, ठीक आहे, काय झालं, ॲक्सिडेंट वॉटेवर, तर ते बाळाने जर लिहून आणलं ना 60 वर्षापर्यंत जगायचं, तर तो 60 वर्षापर्यंत कुठे जाणार आहे, कुठे दूध पिणार आहे, सकाळी कुठे पिणार आहे, संध्याकाळी कुठे पिणार आहे, हे सगळं ऑलरेडी लिहिलेलं आहे. त्यांसाठी जे काही बेसिक नीड आहेत ना ते ऑलरेडी लिहिलेले आहेत. मी असं नाही म्हणते की तुम्ही कर्म करू नका, कर्म करा, पण ते निष्काम भावनाने करा आणि स्वतःला थोडंसं त्याच्यापासून डिटॅच ठेवा. ठीक आहे, जे होत आहे ते तुझ्या मर्जीने. ओके, तू करतोयस, मी करतोय, बस मी अर्जुन आहे. ठीक आहे, तू जे म्हणतोय, तू सारथी आहेस माझा. ठीक आहे, तू घेऊन चाललायस मला आणि मी तुझ्या हिशोबाने चालत चाललोय. बाकी तू बघ माझ्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे, सगळ्या गोष्टी तुला माहिती आहे माझ्याबद्दल. आणि म्हणजे ह्याच्यामधनं मी कुठेच नाही आहे, मी संपून गेलो, मी आणि तू वेगळाच नाही आहे, आपण दोघं एकच आहे. ठीक आहे, म्हणजे देवाला आपण म्हणतो ना अहम ब्रह्मास्मी. ओके, म्हणजे माझ्यामध्येच तू आहेस. ठीक आहे, मी तुला बाहेर शोधत नाही आहे आणि मला माहिती आहे जे करतोयस ते तूच करत आहे, तुझ्या मर्जीने होत आहे, चांगलं पण तुझ्या मर्जीने, वाईट पण तुझ्या मर्जीने, तुझा प्रसाद आहे, मी तो ॲक्सेप्ट करतो, गोड मानून घेतो. ठीक आहे, माझी काही कर्म असतील त्यामुळे ह्या निगेटिव्ह गोष्टी माझ्याबरोबर घडतात, हे ॲक्सेप्टन्स आणणं अति महत्त्वाचं आहे. ठीक आहे, दोष न देता त्या गोष्टीला चांगलं वाईट करायचा प्रयत्न खूप म्हणजे स्ट्रेच न करता, ओके, ॲक्सेप्ट इट ॲज इट इज, आणि त्या गोष्टी बघा तुम्ही खूप इझी होतील डायजेस्ट करायला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हाही तुम्ही कर्म करताल त्यावेळेला फलाची इच्छा करू नका. जे असेल ते प्रसाद मानून मी ॲक्सेप्ट करतो, चांगलं असेल तर चांगलं, वाईट असेल तर वाईट, कारण ह्याच्या मागचं गणित आपल्याला नाही माहिती ना, काय ना काय ऑफकोर्स घडलं असेल त्यामुळे या गोष्टी घडत आहेत. हे ॲक्सेप्टन्स आणा आणि इझिली गो विथ द फ्लो म्हणत असते मी लोकांना, है ना. मी नेहमी सांगताना म्हणत असते, मी जसं माझ्या आयुष्याला बघते ना, इट्स लाईक अ बुक. ओके, की हे मीनाक्षी नावाचं पुस्तक आहे,
ज्याच्यामध्ये फर्स्ट पेजपासून लास्ट पेजपर्यंत सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. मला फक्त ना पेज टर्न करायचं आहे. माझं कर्म तोच आहे की तू अडकू नकोस, तुला पुढे जायचंय. ओके, पुढच्या पानावर जर मी अडकून बसले ना इकडे की ह्या गोष्टी अशा का, ह्या गोष्टी अशा का, तर मी तिथेच अडकून राहणार. मी पुढचं पान नाही बदलणार तर मला पुढच्या गोष्टी ओपन अप नाही होणार. ठीक आहे, मला नाही कळणार पुढे काय लिहिलेलं आहे माझ्यासाठी. तर माझं कर्म फक्त काय आहे, जस्ट गो फॉरवर्ड. ओके, पुढे जात जा आणि तुमचं कर्म तोच आहे. ठीक आहे, पण मी बघतेय, हे पुस्तक वाचतेय, मीनाक्षी नावाच्या मुलीचं पुस्तक वाचते असं मला वाटतं. मी एक आत्मा आहे, आत्मा रूपाने मी बघतेय, मी वाचतेय, मी फील करते. हां, मला वाईट वाटतंय की ओ हे तर चुकीचं झालं, ओहो वाईट झालं, मग ठीक आहे तेवढ्या पुरतं. ओके, आता मी पेज टर्न केलं, नाव आय एम न्यूट्रल, नाव आय एम ओके. मी असं मनामध्ये त्यांना धरून ठेवत नाही. पास्ट लाईफ रिग्रेशनमध्ये नेहमी आम्ही बघतो ना, तर लोक असं धरून ठेवतात, त्या गोष्टी लेटगोच करत नाही. मनामधल्या त्या गोष्टी रिझॉल्वच होत नाही, संपतच नाही. आपण शेवटच्या पानापर्यंत जाईपर्यंत गोष्टी चांगल्या झालेल्या असतात, पण लोकांनी ज्या पहिल्या गोष्टी आहेत त्या लेटगोच केल्या नाही, संपवल्याच नाही, तर मग तुम्ही पुढचं तो चांगला अनुभव एक्सपिरियन्स कसा करणार. ओके, तो बेसिकली हे सांगायचं हेच आहे. तुम्हाला जर कर्म न्यूट्रल करायचे असतील, झिरो करायचे असतील, तर यू हॅव टू गो विथ द फ्लो. ओके, लेट गो, सरेंडर, माफ करा, माफी मागा, संपला विषय. मोक्ष अवघड नाही आहे. ठीक आहे, आपल्याला चांगले कर्म करून राजा बनून किंवा लॉटरी जिंकण्यासाठी परत जन्म नाही घ्यायचा आहे. आपल्याला ह्या जन्म मृत्यूच्या गोष्टीतून मुक्ती पाहिजे. ओके, वी हॅव टू अंडरस्टँड दिस. ओके, वाईट कर्म केले, वाईट भोगायला यावं लागेल, वाईट जन्म भेटेल. चांगले कर्म केले, चांगलं भोगायला यायला लागेल. पण जेव्हा तुम्ही निष्काम भावमध्ये येता, जेव्हा तुम्ही शून्यामध्ये येता की मी काहीच करत नाही आहे, माझ्या हातात काहीच नाही, करवणारा हा आहे, तोच घेऊन चाललाय, त्याच्याच हिशोबाने चालू आहे सगळं, मला काहीही माहिती नाही आहे. ओके, मी जस्ट फॉलो करते त्यांनी जे सांगितलंय ते, राईट. तर मग ते सगळ्या गोष्टी तुमच्यावरती येतच नाही. ठीक आहे, तर हे कुठेतरी आपल्याला शिकायला पाहिजे. थोडक्यात तुम्ही कर्म रिझॉल्व करू शकता, झिरो करू शकता आणि ह्या जन्म मृत्यूच्या सायकलमधून एक्झिट करू शकता. ओके, ऑल द बेस्ट.